श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. संकटमोचन हनुमानजींची जयंती वर्षातून 2 वेळा साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार हनुमानजींना पुनर्जीवन देण्यात आलेला दिवस सुद्धा हनुमान जयंती म्हणून साजरी करतात. यंदाची हनुमान जयंती ही चैत्र शुक्ल पौर्णिमेला साजरी करण्यात येणार आहे. पौर्णिमा तिथी ही 1 एप्रिलला सकाळी 7:02 सुरू होईल, तर पौर्णिमा तिथीची समाप्ती 2 एप्रिलला सकाळी 7:42 संपेल. उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी 2 एप्रिलला असल्याने याच दिवशी हनुमान जयंती आपल्याला साजरी करायची आहे. हनुमानजींना प्रिय आहे प्रभू श्रीराम. त्यामुळे तुम्हाला जर हनुमानजींना या दिवशी प्रसन्न करायचे असेल किंवा मनोकामना पूर्ण करायची असल्यास तुम्ही निरंतर रामनाम जप करू शकता. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही संकल्प घेऊन 1 ते 11 माळा किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जमेल तितका रामनाम जप करा. रामनाम जप तुम्ही लिहू शकता. हनुमानजींच्या समोर जितक्या वेळा रामनाम आनंदाने घ्याल तितके हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे जय श्रीराम. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर हनुमानजींचा फोटो किंवा मूर्तीची पूजा करावी. चमेलीच्या तेलात सिंदूर लेपून हनुमानजींना त्यांचा टिळा लावावा. हार फुले हनुमानजींना अर्पण करावेत. लाडू, केळी, फळे, चणे, फुटाणे, गोड यापैकी कोणताही नैवेद्य हनुमानजींना दाखवावा. चमेलीच्या तेलाचा दिवा लावून धूप अगरबत्ती लावून हनुमानजींची पूजा करावी. यावेळी मनात रामनाम जपावे. हनुमान चालीसा पाठ करावा. रामस्तुती म्हणावी व सर्वात शेवटी हनुमानजींची आरती करून प्रसाद घ्यावा. तर आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम हम हनुमते नमः किंवा जय श्रीराम किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका, जेणेकरून हनुमानाची तुमच्या कुटुंब व मुलांवरती नक्कीच कृपा होईल. हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि असीम भक्तीचे प्रतीक आहे. त्यांची उपासना केल्याने आत्मबळ वाढते. हनुमानाला संकटमोचक म्हटले जाते. जीवनातील अडथळे आणि नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. विशेषतः शनिदेवाच्या साडेसातीचा किंवा ग्रहदोषांचा त्रास कमी करण्यासाठी हनुमानाची पूजा फलदायी ठरते. हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. असे म्हणतात की हनुमानाचा जन्म हा सकाळीच झाला होता, सूर्य उगवण्याच्या वेळेत झाला होता. त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. तसेच ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, देवपूजा करायची आहे. तसेच या दिवशी आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे, कारण की या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आहे. आपण हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे. त्याचसोबत तुम्ही अगदी गुलाबजल, गंगाजल आणि भीमसेनी कापूर देखील कुस्करून टाकू शकता आणि याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्याचसोबत आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे आणि त्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. त्याचसोबत जेव्हा एखादा विशिष्ट दिवस असतो तेव्हा आपण जर आपल्या दरवाजावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामेही होत असतात. मग या दिवशी आपण सिंदूर घ्यायचा आहे आणि सिंदूरने आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये जर हनुमानजींचा फोटो असेल तर तुम्ही घरामध्ये देखील हनुमानजींची पूजा करू शकता. पण जर घरामध्ये फोटो नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींची पूजा करायची आहे. शक्यतो तरी हनुमानजींचा फोटो हा घरामध्ये ठेवला जात नाही. हनुमानजींची मूर्ती देखील घरात ठेवू नये असं म्हटलं जातं, कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनत असतं. मासिक पाळी वगैरे सुतक या गोष्टी सगळ्या आहेत आणि आपण गृहस्थ जीवनात, आपल्या सांसारिक जीवनात एवढ्या गोष्टी पाळू शकत नाही.
नाही. म्हणून मारुती रायांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं. तर त्याऐवजी तुम्ही पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही तुमच्या हॉलमध्ये नक्कीच लावू शकता. यामुळे देखील आपल्या जीवनातील सर्व संकट, दुःख हे दूर होऊन आपल्या जीवनामध्ये घरामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यास मदत होत असते. हनुमानजींचा फोटो उत्तर दिशेला लावू शकता, जेणेकरून हनुमानजीचे जे मुख आहे ते दक्षिणेकडे येईल. हिंदू धर्मात हनुमानजींना 7 चिरंजीवींपैकी एक मानले जाते. ते अजूनही पृथ्वीवर आहेत असं म्हटलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधिविधानाने पूजा केल्याने त्या व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. आता या दिवशी आपण जवळपास असणाऱ्या हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता हनुमानजींच्या मंदिरामध्ये जात असताना आपण चमेलीचं तेल घेऊन जायचं आहे. त्यासोबत शेंदूर न्यायचा आहे. हनुमानाला शेंदूर लावण्यामागे 2 कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली. याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भांगात शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले. असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले. तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला. त्याचसोबत हनुमानाला तेल देखील अर्पण केलं जातं. इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणगिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वी जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली. त्याचसोबत आपण या दिवशी हनुमानाला 11 रुईच्या पानांची माळ देखील घालायची आहे. तर आपण 11 रुईची पानं घ्यायची आहे. आता ही रुईची पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे. शेंदूर नसेल तर कुंकू घेतलं तरी पण चालेल. शेंदूर घ्यायचा आहे आणि या शेंदुराने प्रत्येक आपण त्या रुईच्या पानावरती राम हा शब्द लिहायचा आहे. जर 11 पानावरती आपण राम हा शब्द लिहिला तर आपण जेव्हा ती माळ अर्पण करत असतो तेव्हा आपण जी काही इच्छा हनुमानाकडे व्यक्त करत असतो तर ती इच्छा देखील पूर्ण होते असं म्हणतात. तसेच भगवान राम हे प्रभू श्री हनुमानांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक रुईच्या पानावरती राम हा शब्द लिहून ही माळ आपण हनुमानाला या दिवशी आवर्जून अर्पण करावी. यामुळे आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, दारिद्र्य दूर नक्कीच होतील. त्याचसोबत हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागे एक आख्यायिका देखील सांगितली जाते. हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तव नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या किंवा रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची ही प्रथा पडली आहे. आता आपण 11 रुईच्या पानांची माळ घालायची आहे. त्यासोबत चमेलीचं तेल अर्पण करायचं आहे, शेंदूर अर्पण करायचं आहे. आता आपण हनुमानजींना जे काही तेल अर्पण करत असतो तर आपण तिथे दिव्यामध्ये आपण तेल टाकत असतो. तर त्या दिव्यामध्ये या दिवशी आपण आपला चेहरा देखील आवर्जून बघायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, दारिद्र्य दूर होतात आणि आपल्यावरती हनुमानजींचा आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं. आता या दिवशी आपण एका झाडाला स्पर्श देखील करायचा आहे. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्वसुद्धा आहे, ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी बनवल्या जातात, ज्या आपल्याला विविध रोगांपासून बरे करते. धार्मिक कार्यात पिंपळाच्या झाडाला इतके महत्त्व का जाते तर त्यामागे अनेक कारणे आहेत. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते.
शकते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या इथे जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथं आपल्याला जायचं आहे. आपण स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यासोबत आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तसेच थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. या कच्च्या दुधामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि हे कच्चं दूध आणि काळे तीळ आपण पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे. त्याचसोबत पिंपळाच्या झाडाजवळ आपण एक शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. अगदी तुम्ही चमेलीच्या तेलाचा दिवा देखील तिथे लावू शकता. त्या दिव्याला आसन द्यायचं आहे. मग तुम्ही अगदी मातीची पंती ठेवू शकता किंवा अगदी कणकेचा दिवा लावला तरी पण चालेल. दिव्याखाली पिंपळाचं पान ठेवा. त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवा. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्याला देखील हळदी कुंकू लावावं. यामध्ये चमेलीचं तेल टाकायचं आहे. तसेच दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये थोडे काळे तीळ टाकावे. तसेच आता पिंपळाच्या झाडाला आपण कच्चं दूध, काळे तीळ अर्पण करायचं आहे. तसेच शुद्ध जल अर्पण करायचं आहे. सिंदूर देखील आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या खोडाला आपण स्पर्श करायचा आहे. आता तिथे बसून जर तुम्हाला हनुमान चालीसा पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून हनुमान चालीसा पठण करा किंवा घरी येऊन पठण केलं तरी पण चालेल. पण तिथे आपण ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातील इच्छा देखील तिथे व्यक्त करायची आहे. मग कितीही कठीणातील कठीण इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही. जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे. पिंपळाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे. आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील तिथे व्यक्त करायची आहे. आता आपण पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. 11 प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे. कारण की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. पिंपळाच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये महादेव राहतात आणि हनुमान हे महादेवाचे 11वे रुद्र अवतार आहेत. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने तुम्हाला सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात. त्याचसोबत या दिवशी तुम्ही पिंपळाच्या पानांची माळ देखील हनुमानाला अर्पण करू शकतात. 11 पिंपळाची पानं घ्यायची आहे आणि त्यावरती सिंदूरने आपण राम हा शब्द लिहायचा आणि ती पिंपळाची माळ आपण हनुमानाला अर्पण करायची आहे. यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य हे नक्कीच दूर होत असतात. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.